8 दिवस झालं भावानं पाणी आलं नाही. लई विचार करायला नको म्हटलं, भाड्या घेतलं आणि आलो पाणी आणायला. रोजच्या खर्चापुरतं म्हटलं आपलं तेवढ्या 4 कॅपा आणून ठेवल्या. किरकोळ कामावरून नाश्ता करा आलो. नाश्ता हॉटेलमध्येच खाऊन लागलंच मम्मीला पार्सल घेतला. घरात आल्या मम्मीचा नाश्ता तयार करून लागलं. म्हटलं आपलं आता चारून बी घ्यायला लागते. नाश्ता चारून आपलं रोजच्या सारखं असं उन्हाला आणून बसलो. आता लई थंड वाजते हो. मम्मीला म्हणलं बस जरा उन्हाला, तेवढं रात्रीच आपली जेवलेली भांडी घासून घेतो 5 मिनिटात. कसं आहे, जबाबदारी इच्छा जरी मारले असले तर जगायचा आनंद सोडायचा नाही भावानो, कारण आयुष्य एकदाच आहे, पुन्हा मिळणार नाही आपल्याला. भांडीतून झाल्या मम्मी म्हणली पाहिले दुखा लागले. मग काय, आई साहेबांचा हुकूम मोडून चालते वय, कारण खरा स्वर्ग भावानं आपल्या आईच्या पायातच आहे. काम सगळे आवरून जाऊन एकदा डबा घेऊन आलो. डबा आणून नुसताच मम्मीचं ताट करतो. एवढ्याच आजच पाणीवाल्याचा डोळा उघडाव. पाणी काहीच नव्हतं, त्यामुळे पहिला मोटर जोडून ठेवलो. पाणी भरायचा नंबर येस तर म्हटलं 2 घास आपलं सुखानं खाऊन घ्यायचं. 8 दिवस काय परत पाणी येत नाही, त्यामुळे गरगरीत पाणी भरून ठेवलो. तर या घागरी बाहेर बसून दंगा करल्यात. मालक आमचं बी काय तर बघा की, उगाच म्हटलं यांच्या संग भांडता बसायला ऊन याच भरून टाकलं. पाणी भरून सगळी भांडी एका जागेला व्यवस्थित आपली लावून घेतली होती त्याची.